फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरेंना बजेट मधलं काय करतं हे स्वतःच ते सांगतायत, तर मग त्यांच्या टीकेला मी कशाला मत देतो? बघा, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व, त्यांचा पक्ष, बरं का, त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं आहे. ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, बरं का, पण तसं काय नाही आहे. नाना फडणवीस 3.5 शाण्यांपैकी एक होते. त्या 3.5 शाण्यामध्ये यांना स्थान नाही आहे. रावसाहेब, अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत टीका करतायत. पुणे जिल्ह्यामधले नेते असं म्हणतात की अजित पवारांना आता महायुतीमध्ये घेऊ नका, कारण अजित पवारांमुळे बरंचसं नुकसान जे आहे ते भाजपचं झालंय. आता भाजपवरती टीका केली जाते की उपयुक्तता संपली की भाजप अनेक लोकांना बाहेर काढून देतं. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो, ही भाजपचं कायम धोरण आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रातलं नाही, ते देशभरातलं आहे. हे देशभरातलं आहे. शिवसेनेनं 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे. आंध्रमध्ये जगनमोहन आता घेत आहेत, ओरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून दिलं. राऊतसाहेब, संसदेत जे खासदारांची शपथविधी झाला, शशी थरूरांनी शपथविधी घेताना जय संविधान म्हटल्यानंतर ओम बिर्लांनी टीका केली, टोकले, यावरून विरोधक आक्रमक होत आहेत. संविधानाचं नाव घेतल्यावर हे गैरवाह होणं कितपत योग्य? या वेळेला लोकसभेत 80% पेक्षा जास्त खासदारांनी जय संविधानची घोषणा देत शपथ घेतली. आपण पाहिलं असेल, जास्तीत जास्त खासदारांनी जय भीम, जय संविधान, इस देश में रहना होगा तो जय संविधान कहना होगा, हे आमचं धोरण आहे. का संविधानाची गर्जना करणं, घोषणा करणं हा या देशात गुन्हा आहे का? ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एका घटनात्मक म्हणजे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांना संविधानाचा इतका तिटकारा का असावा? त्यांच्या पक्षाचे अनेक लोक इतर वेगवेगळ्या धर्मांच्या घोषणा देत होते, त्याला त्याने आक्षेप घेतला नाही. जय पॅलेस्टाईनला त्याने आक्षेप घेतला नाही. असं म्हणायचं असेल तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, त्या धार्मिकच घोषणा आहेत. जय संविधान ही एक धर्मनिरपेक्ष घोषणा आहे. ज्या संविधानावरती हा देश उभा आहे, निर्माण झाला, त्या संदर्भात आदरयुक्त काही घोषणा केली तर भारतीय जनता पक्षाला एवढं पोळसुळ उठण्याचं कारण काय? जय संविधान बोलणार, बोलत राहणार. तुम्ही आमच्यावरती कोणत्याही कारवाई करा.